आवाज येतोय? येतोय मॅम. ओके, ठीक आहे. तर आपण स्टार्ट करू. तर नेक्स्ट आपलं क्रॉप आहे, फ्रुट्स आहेत. दॅट इज द पेस्ट ऑफ सपोटा अँड देअर मॅनेजमेंट. सपोटा म्हणजे चिक्कू, तर त्याचा पेस्ट बघतो आपण. तर फर्स्टली बघा की फर्स्ट पेस्ट आहे दॅट इज द चिकू मॉथ और लीफ वेबर. तर हे दोन नावं लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळा तुम्हाला लीफ वेबर पण म्हणून विचारतात. तर चिकू मॉथचं दुसरं नाव काय आहे की लीफ वेबर आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा की सायंटिफिक नेम आहे निफोपेट्रिक्स अर्ग्याफेला, फॅमिली पायरिलिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके, मॉथ्स आहेत म्हणजे ऑर्डर असणारे लिपिडोप्टेरा. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा तुम्हाला चिकू मॉथचं विचारलं जाते सायंटिफिक नेम वगैरे, किंवा लक्षात ठेवा की चिकू मॉथचं दुसरं नाव काय आहे की लीफ वेबर आहे. तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की लीफ वेबर म्हणजेच काय आहे की चिकू मॉथ, आणि त्याची ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा और कॅटरपिलर. तर बघा की इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट कॉजेस सीवियर डॅमेज टू द लिव्स अँड द बर्ड्स. तर मेनली ही जी पेस्ट आहे चिकू मॉथ, ती मेनली काय करते की लिव्सला किंवा बर्ड्सला डॅमेज करते. देन होस्ट प्लांट दॅट इज द सपोटा और जे काही फ्लावर्स आहेत बकुळीचे जे फ्लावर्स असते त्याच्यावरती मेनली ही पेस्ट येते, दॅट इज द चिकू मॉथ. देन नेक्स्ट दॅट इज मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन. तर लिपिडोप्टेरा म्हणजे स्टेजेस असणार आहेत, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ओके, तर फर्स्टली मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन मध्ये आपण बघतोय की अडल्ट कसले आहेत. तर त्या इमेज मध्ये जे दाखवले ते काय आहेत की अडल्ट आहेत, अडल्ट्स ऑफ चिकू मॉथ. ओके, अडल्ट्स किंवा मॉथ्स जे असतात ते काय असतात की स्मॉल ग्रे कलर्ड असतात, आणि त्यांची जी बॉडी असते ती काय असते स्लेंडर असते. देन ब्लॅक फोरविंग्स विथ येलो स्पॉट्स ऑन देअर बेसल हाफ. जे काही फोर विंग्स आहे त्यांचं पुढचं विंग्स आहे त्याच्यावरती काय असते की विथ येलो स्पॉट्स, त्याच्यावरती थोडे थोडे येलो स्पॉट्स असतात, आणि ब्लॅक ट्रान्सफर लाईन्स ऑन अ रिमेनिंग पार्ट. आणि राहिलेल्या दुसऱ्या पार्ट वरती काय असते की लाईन असतात, ब्लॅक ट्रान्सफर्स लाईन तुम्हाला दिसत आहेत त्याच्यावरती त्यांच्या विंग्स वरती. फोर विंग्स मेनली त्याच्यावरती येलो स्पॉट्स असतात आणि ब्लॅक ट्रान्सफर्स लाईन्स तुम्हाला त्याच्यावरती दिसतील. तर हे काय की अडल्ट स्टेज आहे आणि त्याचे हे मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन आहेत. त्याच्यानंतर बघा की नेक्स्ट ते स्टेज आहे दॅट इज द कॅटरपिलर. कॅटरपिलर्स जे असतात ते काय असतात की मेनली स्मॉल असतात आणि ऍक्टिव्ह असतात. देन डीप पिंक कलरचे असतात विथ 3 लॉन्जिट्युनल पिंकिश ब्राऊन स्ट्राइप्स ऑन ईच साइड ऑफ द बॉडी, आणि पिंकिश ब्राऊन स्ट्राइप त्यांच्या पूर्ण ओव्हरऑल बॉडीवरती असतात. ओके, तर हे कॅटरपिलर्स आहेत. त्याच्यानंतर बघा लाईफ हिस्ट्री मध्ये काय की फर्स्टली एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट या 4 स्टेजेस असणार आहेत. ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. तर बघा की फर्स्टली ओविपोजिशन और दॅट इज द एग्स विच इज लेड सिंगली और इन ग्रुप्स ऑन अ टेंडर शूट्स और वेंट्रल साइड ऑफ लिव्स. ओके, तर मेनली जे काही ओविपोजिशन होते ते कसं होते की सिंगली होते कधी किंवा कधी ग्रुप्स मध्ये होते. तर बघा की टेंडर शूट वरती होत आहे आणि व्हेंट्रल साइड ऑफ लिव्स. एक तर टेंडर शूट वरती आणि व्हेंट्रल साइड ऑफ लिव्स वरती होत आहे व्हेंट्रल साइडला. देन लार्वल पिरियड किती आहे 13 to 26 डेज इन समर. ते यस म्हणजे समर आहे. देन 31 to 60 डेज इन अ विंटर सीझन. ओके, तर लार्वल पिरियड जो आहे तो समर सीझन मध्ये वेगळा आहे आणि विंटर सीझन मध्ये वेगळा आहे. तर बघा प्युपेशन कुठं होतं इनसाइड द फोल्डेड वेब्ड लिव्स. ओके, तर हे तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जाते की चिकू मॉथचं किंवा हे कुठं होते प्युपेशन कुठं होतंय. तर बऱ्याच वेळा तुम्ही आधीचं क्वेश्चन पेपर बघाल तर त्यात तुम्हाला हे असेल. तर नाव काय की चिकू मॉथचं दुसरं नाव आहे की लीफ वेबर आहे. ओके, वेबर म्हणजे काही जाळी. ओके, जाळी तयार करणं, वेब म्हणजे जाळी. तर बघा की मेनली प्रिपरेशन कुठं होतंय की नावावरून तुम्ही लक्षात ठेवू शकताय की इनसाइड द फोल्ड वेब्ड लिव्स, म्हणजे फोल्ड झालेले लिव्स आणि अशी जाळी तयार झालेली असते लिव्स मध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय होतंय प्रिपरेशन होतंय. देन प्युपल पिरियड इज 1 to 2 weeks इन समर्स अँड 2 weeks इन अ विंटर. देन बघा की लाईफ सायकल इज कम्प्लिटेड 4 to 5 weeks इन समर सीझन, देन 7 to 13 weeks इन अ विंटर सीझन. ओके, तर हे काय की लाईफ सायकल आहे which is are completed in 4 to 5 weeks in summer season. Okay, then seasonal observation.
दॅट इज द पेस्ट ऍक्टिव्ह इन जून जुलै. तर मेनली ही तुम्हाला पेस्ट कधी ऑब्झर्व होते, मंथ ऑफ जून अँड जुलै. तर इम्पॉर्टंट इज द ओल पोझिशन अँड द प्युपेशन. ओके, तर ओल पोझिशन कुठं होतंय, ऑन अ टेंडर शूट और वेंट्रल साइड ऑफ लिव्स. टेंडर शूट वरती होतंय किंवा टेंडर नाही, लिव्हच्या वेंट्रल साइड वरती होतंय. आणि प्युपेशन मेनली इनसाइड द फोल्डेड वेब्ड लिव्स, जे काही फोल्ड लिव्स आहेत आणि त्याच्यामध्ये जी जाळी तयार झालेली असते तर त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे काय आहेत की दिस इज द अडल्ट स्टेज ऑफ चिकूमॉथ. चिकूमॉथची काय आहे की अडल्ट स्टेज आहे. ठीक आहे, स्पॉटिंगला असणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा की नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज मध्ये काय आहे की ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. लिपिडोप्टेरा ऑर्डर आहे म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा ऑर कॅटरपिलर. तर बघा की फर्स्टली द कॅटरपिलर वेब्स द टेंडर लिव्स विथ सिल्कन थ्रेड अँड एक्स्ट्रिटा अँड फीड ऑन देम. तर मेनली जे कॅटरपिलर्स असतात ते काय करतात की वेब्स म्हणजे जाळी तयार करतात, लिव्स फोल्ड करतात आणि टेंडर लिव्स विथ सिल्कन थ्रेड्स अँड एक्स्ट्रिटा. तर ते जे लिव्ज आहेत तर ते काय करतात की लिव्ज फोल्ड करतात आणि टेंडर लिव्ज आहेत किंवा त्यांचं जे वेस्टेज आहे सिल्कन थ्रेड्स आहेत किंवा एक्स्ट्रीट आहे, तर या सगळ्यांचा यूज करून ते काय करतात की लिव्ज वेब्ड लिव्ज तयार करतात. ओके, आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसतील कॅटरपिलर्स आणि विच इज आर फीड ऑन देम. आणि त्याच्यावरती काय करतात की फीड करतात. दे बोर द फ्रुट्स अँड द टेंडर फ्रुट्स. आणि मेनली कॅटरपिलर्स ऑल्सो बोर द फ्रुट्स. फ्रुट्सला बोर करतात आणि जे काही मॅच्युअर असतील किंवा जे काही टेंडर फ्रुट्स असतील, कोवळे जे फ्रुट्स असतील त्याच्यावरती त्या फीड करतात. देन द इन्फेस्टेशन ऑफ पेस्ट कॅन बी डिटेक्टेड बाय. मेनली चिकूमॉथ झालाय किंवा चिकूमॉथ झालाय हे आपण कसं ओळखायचं, दॅट इज द प्रेझेन्स ऑफ वेब्ड शूट्स. मेनली तुम्हाला काय बघायला मिळतील की द प्रेझेन्स ऑफ वेब्ड, जाळी झालेली शूट्स किंवा लिव्स तुम्हाला बघायला मिळतील. वेब्ड लिव्स बघायला किंवा शूट्स बघायला तुम्हाला मिळतील. देन डार्क ब्राऊन पॅचेस ऑन लिव्स. मेनली तुम्हाला लिव्स वरती काय दिसतील की डार्क ब्राऊन पॅचेस तुम्हाला दिसतील. देन ड्राईड लिव्स इन अ क्लस्टर ऑन अ ट्री. बरेच ड्राईड लिव्स झालेले आणि क्लस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात क्लस्टरमध्ये तुम्हाला ट्रीज वरती दिसतील. ठीक आहे, तर मेनली इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय आहे की इथं जे काही लिव्ज आहेत ते काय करतात की कॅटरपिलर्स काय करतात की त्याचं वेब तयार करतात. ओके, आणि त्याच्यामध्ये राहतात, त्याच्यावरती फीड करतात. हे यातलं आणि म्हणूनच त्याला नाव पडले की लीफ वेबर. लीफचे काय करतात ते जाळी तयार करतात म्हणून नाव पडले की लीफ वेबर. तर त्याचं आणि प्युपेशन कुठं होते की फोल्डेड लिव्ज मध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि ही पेस्ट इम्पॉर्टंट पण आहे. चिकूमॉथ दॅट इज द लीफ वेबर. ओके, तर फर्स्टली डॅमेजिंग स्टेज आहे कॅटरपिलर्स. फर्स्टली वेब तयार करतात by helping of the silken threads and the excreta. Then also feed on them. Then also damage to the fruits and tender fruits. ठीक आहे, आणि या टाइप मध्ये तुम्हाला बघा की लिव्ज दिसतील आणि लिव्ज वरती तुम्हाला मेनली काय दिसते की इट इज द फोल्डेड लिव्ज किंवा काय दिसते की जाळी तयार झालेली दिसते बघा. किंवा तुम्हाला ब्राऊन ट्रान्सपरंट पॅचेस पण त्या लिव्ज वरती दिसतील. आणि याच्यामध्ये काय राहते की कॅटरपिलर काय राहते याच्यामध्येच राहते आणि ती त्याच्यावरती फीड करते. ठीक आहे, तर ते सिल्कन थ्रेड्सनी किंवा जे काही ब्लॅक त्यांचा काही जो एक्सरीट आहे तर त्यांनी ते काय करतात की लिव्ज फोल्डेड लिव्ज तयार करतात किंवा वेब्ड लिव्ज. हे लक्षात ठेवा, वेब्ड लिव्ज जाळी तयार करतात. दॅट इज द चिकूमॉथ. Then management, that is remove and destruct the infested fruits from the orchard. जे काय तुमचं चिकूमॉथचं ऑर्चर्ड आहे, बाग आहे तुमची, तिथून काय करा की इन्फेस्टेड फ्रुट्स आहेत ते काय करा रिमूव्ह करा डिस्ट्रॉय करा. देन कलेक्ट अँड रिमूव्ह द ड्राईड क्लस्टर्स ऑफ लीफ वेब. ओके, तर मेनली आपल्याला प्रेझेन्स मध्ये सांगितले की तुम्हाला काय दिसतील की झाडावरती बरेचसे क्लस्टर्स ऑफ वेब्ड लिव्स ड्राईड झालेले दिसतील. ते तुम्ही काय करा की कलेक्ट करा आणि रिमूव्ह करा. Then chemical controls said that is the spray Foscelon 35 EC 2 ml per liter. किंवा अजून एक स्प्रेइंग सांगितले फॉस्फोमिडॉन 2 ml per liter किंवा नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट 5% अँड स्प्रे विथ 0.1% कार्बारिन. ठीक आहे, तर हे केमिकल कंट्रोल आहे फॉर द कंट्रोल ऑफ द चिकूमॉथ. ठीक आहे, तर पहिली पेस्ट आहे ती चिकूमॉथ, ती फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला सापोटा, तसं सापोटा क्रॉपच इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच वेळा असतं सापोटावरती क्वेश्चन. तर पहिली पेस्ट होती आपण चिकूमॉथ. चिकूमॉथचं सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर.
लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचं ओव्हिपोजिशन आणि प्युपेशन इम्पॉर्टंट आहे आणि मेनली कॅरेक्टर्स महत्वाचे आहेत की जे काय करतात की वेब्ड लीव्स तयार करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पेस्ट आहे दॅट इज द चिकू सीड बोरर. चिकू सीड बोरर सायंटिफिक नेम आहे दॅट इज अ ट्रायमॅलिस्टिस स्पेसिडी, फॅमिली अट्रिसिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके. तर बघा की चिकू सीड बोरर पण कशात येते, ऑर्डर लिपिडोप्टेरा मध्ये येते. फक्त काय म्हटलंय की जे मँगोस्टेम बोरर आहे त्याची ऑर्डर काय आहे की कोलेप्टेरा आहे. ठीक आहे. तेवढंच एक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दुसरे जे बोरर्स आहेत सगळे जे व्हेजिटेबल्स मध्ये बघितलेत आपण, आणि इथला जो आहे सीड बोरर तो पण काय आहे की ऑर्डर लिपिडोप्टेरा मध्ये येते. फक्त आतापर्यंत आपण बघितलेला जो मँगोस्टेम बोरर आहे त्याची ऑर्डर आहे कोलेप्टेरा. ठीक आहे. सायंटिफिक नेम आहे ट्रायमॅलिस्टिस पिसिडी, फॅमिली आहे अट्रिसिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. लिपिडोप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणारे लार्वा ऑर कॅटरपिलर. देन इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज द most destructive pest of Sapota crop. Then mainly rotting of fruits is occur. Mainly या पेस्ट मध्ये तुम्हाला काय दिसते की rotting of fruits. Then host plant is the Sapota. Then next this is the Sapota seed borer. मेनली फर्स्ट दिसते ती तुम्हाला लार्वी आहे. सेकंड तुम्हाला सीड मध्ये दिसेल लार्वी. आधी आपण नेचर ऑफ डॅमेज बघू. देन बघा की लाईफ हिस्ट्री मध्ये काय आहे की ओव्हिपोजिशन कुठं होतंय, अंडर सरफेस ऑफ लिव्स, अँड प्युपेशन कुठं होतंय प्लांट डेब्रीज मध्ये ऑर इन द सॉइल. ओव्हिपोजिशन अंडर सरफेस ऑफ लिव्स, लिव्हच्या खालच्या साईडला होतंय, किंवा प्युपेशन कुठं होतंय, एकतर सॉइल मध्ये होतंय किंवा प्लांट डेब्रीज मध्ये, म्हणजे प्लांटचा जो सरफेस आहे त्याच्यामध्ये किंवा सॉइल मध्ये होतंय. देन नेचर ऑफ डॅमेज बघा. डॅमेजिंग लिपिडोप्टेरा लार्वा किंवा कॅटरपिलर्स तुम्हाला डॅमेज करत असतील. देन बघा की द लार्वा गेट एंटर इनसाइड द फ्रुट्स. मेनली ज्या लार्वा आहेत त्या काय करतात की दे आर एंटर इन टू द फ्रुट्स. इट कॅनॉट फीड ऑन अ पल्प. ओके. तर फार इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखं आहे की दिस इज द लार्वा विच इज आर नॉट फीडिंग ऑन अ पल्प. Then they feed upon inner content of the seed, due to which the rotting of fruits, then affected fruits fell down, due to which the yield is reduced. ओके. तर आपली बघा की पेस्टचं नाव काय आहे की चिकू सीड बोरर आहे. ओके. तर नाव लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा नाव काय आहे की सीड बोरर आहे. म्हणजे काय आहे की जे काही सीडला डॅमेज करणार आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आतापर्यंत आपण बघतोय की जे काही मॅगोट्स असतील, लार्वा असतील, त्या काय करतात की किंवा त्या काय करतात मेनली फ्रूट मध्ये जातात, एंटर इन टू द फ्रूट आणि फीड ऑन अ पल्प. ओके. हे आपण बऱ्याच वेळा ऐकले नॉर्मली सगळ्यांमध्ये. पण लक्षात ठेवा की चिकू सीड बोरर मध्ये काय होतंय की नाव आहे सीड बोरर, तर तुम्ही लक्षात ठेवू शकताय की तर इथल्या ज्या लार्वा असतात, लार्वा काय करतात की दे बोअर किंवा दे एंटर इन टू द फ्रूट मध्ये जातात. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, इट कॅनॉट फीड ऑन अ पल्प. ते काय करतात की पल्प वरती फीड करत नाहीत, हे लक्षात ठेवा. दे फीड अपॉन अ इनर कंटेंट ऑफ द सीड. आणि पण काय करतात की आत जातात आणि काय करतात की डायरेक्ट त्या सीड मध्ये जातात. चिकू मधले जे सीड्स आहेत बघितले असेल तुम्ही, ब्लॅक ब्राउनिश कलरचे असतात बघा. तर ते काय करतात की आत जातात आणि पल्प वरती कुठलाही पल्प ते खात नाहीत. काय करतात की आत जातात आणि सीडचं जे कंटेंट आहे किंवा सीड ते खातात. ठीक आहे. देन ड्यू टू विच द रॉटिंग ऑफ फ्रुट्स, आणि याच्यामुळेच तुम्हाला काय बघायला मिळते की रॉटिंग ऑफ फ्रुट्स झालेलं तुम्हाला बघायला मिळतंय. देन अफेक्टेड फ्रुट्स विच इज आर फेल्स डाऊन, ड्यू टू विच, आणि जे काही अफेक्टेड फ्रुट्स आहेत ते खाली पडतात आणि ऑटोमॅटिकली तुमचं काय होतंय की तुमचं यील्ड रिड्यूस होतंय. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा तुम्हाला चिकू सीड बोरर विचारतात, कारण याचं जे नेचर ऑफ डॅमेज आहे तर पर्टिक्युलरली आहे बघा. जसं की नाव बघा चिकू सीड बोरर आहे. सीड बोरर आहे म्हणजे ज्या की लार्वा आहेत त्या फक्त काय करतात की सीड वरती फीड करतात आणि इट कॅनॉट फीड ऑन अ पल्प. ओके. तर लक्षात ठेवा त्या पल्प वरती फीड करत नाहीत. म्हणजे आतला जो काही गाभा आहे त्याच्यावरती फीड करत नाहीत. त्या काय करतात की दे ओनली फीडिंग ऑन अ सीड किंवा सीड कंटेंट वरती फीड करतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा की सेकंड इमेज मध्ये
ते चिक्कू आहे आणि ते लार्वा आहेत त्या काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर चिक्कू कट केला आणि आतला जो गाभ आहे त्याच्यावरती त्या फीड करत नाहीत. दे कॅनॉट फीड ऑन अ पल्प, पल्प वरती फीड करत नाहीत. पण आज जे सीड असतंय जसं तुम्हाला दिसत असेल बघा सेकंड इमेज मध्ये किंवा लास्ट थर्ड इमेज मध्ये फक्त सीड बाजूला काढून दाखवलंय बघा की त्या सीड मध्ये काय करतात की त्या आतल्या इनर कंटेंट वरती फीड करतात. म्हणजे पर्टिक्युलरली नाव आहे चिक्कू सीड बोरर आणि मेनली डॅमेज काय करतात की सीडला डॅमेज करतात किंवा सीड वरती फीड करतात आणि तुम्हाला त्यामुळेच काय बघायला मिळते की रॉटिंग ऑफ फ्रुट्स बघायला मिळते आणि जे काही इन्फेक्टेड फ्रुट्स आहेत ते काय होतात की ड्रॉप डाऊन होतात आणि ऑटोमॅटिकली तुमचं यील्ड रिड्यूस होत आहे. ठीक आहे, तर हे होतं चिक्कू सीड बोरर. देन बघा की कंट्रोल मेजर्स काय सांगितले की कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ द अफेक्टेड ऑर फॉलन फ्रुट्स. जे काही अफेक्टेड फ्रुट्स आहेत किंवा जे काही फॉलन फ्रुट्स आहेत ते काय करा की रिमूव्ह करा. देन फील्ड सॅनिटेशन तुमचं जे फील्ड आहे जे ऑर्चर्ड आहे ते काय करा की क्लीन ठेवा. देन यूज ऑफ कार्बारिल 50% WP आणि कार्बारिलचं स्प्रेइंग सांगितलंय 50% कार्बारिल. देन ठीक आहे, तर हे होतं चिक्कू सीड बोरर. देन नेक्स्ट आहे दॅट इज द बर्ड वर्मचं दुसरं नाव आहे बर्ड बोरर. ठीक आहे, तर बघा की इथं पण बोरर आहे आणि ह्या बोररची पण ऑर्डर काय आहे की लिपिडोप्टेरा आहे. ठीक आहे, तर त्याचं नाव आहे बर्ड वर्म. नेक्स्ट पेस्ट आहे दॅट इज द बर्ड वर्म किंवा तुम्ही म्हणू शकता बर्ड बोरर. तर सायंटिफिक नेम आहे अनार्सिया इपोटियस, फॅमिली आहे जिलीचिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. अगेन ऑर्डर काय आहे की इथं लिपिडोप्टेरा आहे. तर फक्त मँगो स्टीम बोररची ऑर्डर आहे कोलेप्टेरा. तर राहिलेले सगळे बोरस लिपिडोप्टेरा मध्ये येतात. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, तर फर्स्टली लार्वा लिपिडोप्टेरा म्हणजे 4 स्टेजेस असणार आहेत. लार्वा असतात ते काय असतात की विच इज आर स्मॉल स्लेंडर पिंकिश ब्राऊन विथ ब्लॅक हेड. तर त्या स्मॉल असतात, स्लेंडर असतात, त्यांचा जो कलर आहे तो कसा आहे की पिंकिश ब्राऊन आहे आणि त्यांचं जे हेड आहे ते काय आहे की ब्लॅक कलरचं आहे. देन अडल्ट विच इज आर ग्रे मॉथ विथ ब्लॅक पॅचेस ऑन अ विंग्स. तर जे काही मॉथ्स आहेत ते काय आहेत की ग्रे कलरचे आहेत आणि हॅव्हिंग द ब्लॅक पॅचेस ऑन अ विंग्स आणि त्यांच्या विंग्स वरती काय आहेत की ब्लॅक पॅचेस आहेत. नेक्स्ट लाईफ हिस्ट्री मध्ये बघा की ओव्हिपोजिशन कुठं होतंय ऑन अ बर्ड्स ऑफ यंग शूट्स. देन प्युपेशन, प्लांट डेब्रिज ऑर इन सॉइल आणि सीजनल ऑब्झर्वेशन. दिस इज द ऑब्झर्विंग थ्रू आउट द इयर. ओके, तर थ्रू आउट द इयर ही तुम्हाला पेस्ट दिसून येते चिक्कू वरती. तर ओव्हिपोजिशन ऑन बर्ड्स वरती होते ऑन बर्ड्स ऑफ यंग शूट्स अँड द प्युपेशन प्लांट डेब्रिज मध्ये किंवा सॉइल मध्ये होते. देन नेक्स्ट दॅट इज द बर्ड बोरर. ओके, तर ह्या लार्वल स्टेज आहेत आणि त्याचं लार्वाचं जर तुम्ही हेड सांगितले ब्लॅक सांगितले आणि लार्वा स्टेज आहे आणि सेकंड वन इज द अडल्ट स्टेज आहे. लार्वा आणि अडल्ट स्टेज आहे. तुम्हाला फक्त अडल्ट स्टेजेस लक्षात ठेवायचे कारण स्पॉटिंगला तुम्हाला काही लार्वा ओळखायला नसणार आहेत, अडल्ट स्टेजेस असणार आहेत. तर बघा की नेचर ऑफ डॅमेज, तर नेचर ऑफ डॅमेज मध्ये लिपिडोप्टेरा आहे तर लिपिडोप्टेराची डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा ऑर कॅटरपिलर. तर बघा नेचर ऑफ डॅमेज वेव्ड फ्लावर्स अँड बर्ड्स. मेनली तुम्हाला काही सिम्पटम्स दिसतात की जे काही वेब्ड फ्लावर्स आहेत फ्लावर मध्ये जाळी झालेली दिसते किंवा बर्ड्स मध्ये जाळी झालेली तुम्हाला दिसते. देन शेडिंग ऑफ बर्ड्स अँड फ्लावर बर्ड्स, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही बर्ड्स आहेत काय म्हणायचं कळ्या किंवा फ्लावर्स ते काय की खाली पडलेले तुम्हाला दिसतात. शेडिंग म्हणजे खाली पडणं, गळून जाणं. देन बोथ होल्स अँड द एक्स्ट्रीटा सीन ऑन अटॅक्टेड फ्लावर्स. जे काही लार्वा असतील किंवा कॅटरपिलर्स असतील ते बोथ द होल्स अँड एक्स्ट्रीटा सीन ऑन अटॅक्टेड फ्लावर्स. जे काही फ्लावर्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला त्यांचं एकतर फ्लावर वरती होल्स दिसतील किंवा एक्स्ट्रीटा दिसतील सीन ऑन अटॅक्टेड फ्लावर किंवा जे काही इन्फेक्टेड फ्लावर्स आहेत. ओके, तर मेनली बघा की या पेस्टचं नाव आहे की बर्ड बोरर किंवा बर्ड वर्म. तर बघा मेनली जे काही इन्फेक्शन आहे किंवा जे नेचर ऑफ डॅमेज आहे ते कशाला होणार आहे, मेनली बर्ड्सला होणार आहे. बर्ड म्हणजे काय कळ्या आणि त्याच्यानंतरच काय होणार आहे की फ्लावर्सला होणार आहे. कळ्यांपासून काय होणार आहे, फुलं होणार आहेत. तर एकतर बर्डला होणार आहे किंवा फ्लावरला होणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, नावावरून लक्षात ठेवा की बर्ड वर्म किंवा बर्ड बोरर त्याचं नाव आहे. सायंटिफिक नेम आहे अनार्सिया इपोटियस, फॅमिली आहे जिलीचिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा.
लिपिडोप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणारे लार्वा अँड कॅटरपिलर, लार्वा और कॅटरपिलर. त्याच्यानंतर बघा की मेनली बघा नावावरून तुम्ही बघू शकता की मेनली ते डॅमेज कशाला करतात, एकतर बर्ड्सला करतात किंवा फ्लावर्सला करतात. मेनली तुम्हाला वेब्ड फ्लावर्स बघायला मिळतील किंवा वेब्ड बर्ड्स बघायला मिळतील. आणि त्याच्यामुळे काय होतंय की बर्ड्स आणि फ्लावर्स आहेत ते काय होतात की खाली पडतात. देन तुम्हाला मेनली जे काही अटॅक्टेड फ्लावर्स आहेत किंवा इन्फेक्टेड फ्लावर्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला काय दिसतात, मेनली होल्स दिसतील किंवा एक्स्ट्रीटा तुम्हाला दिसेल. तर हे पण तुम्ही नावावरून लक्षात ठेवू शकता की बर्ड वर्म किंवा बर्ड बोरर्स आहेत. तर बघा हे सापोटा बर्ड बोरर आहे. जसं फॉर एक्झाम्पल सगळ्यात लास्ट इमेज मध्ये बघू शकता तुम्ही, बघा तिथं बर्ड्स आहेत तर त्या बर्ड्स वरती तुम्हाला होल दिसत आहेत पाडलेली. ठीक आहे. आणि आधीच्या इमेज मध्ये लार्वा आहेत आणि सेकंड वन इज द अडल्ट स्टेजेस आहेत त्या. देन कंट्रोल मेजर्स काय सांगितले, स्प्रेइंग ऑफ फोसेलॉन 2 ml पर लिटर, देन फॉस्फोमिडॉन 2 ml पर लिटर. ते आहे ना 35C 40 असेल, ते तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, पण केमिकल आणि त्याच्यानंतर त्याचं किती तुम्हाला यूज करायचं ते तुम्ही लिहा. फोसेनॉल 2 ml पर लिटर, फॉस्फोमिडॉन 40 असेल नाही लिहिलं तरी चालेल, फॉस्फोमिडॉन 2 ml पर लिटर. देन ऍप्लिकेशन ऑफ नीम ऑइल 2% किंवा नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट दॅट इज द 5%. देन यूज ऑफ लाईट ट्रॅप्स कंटेनिंग बेड तुलसी लीफ एक्स्ट्रॅक्ट अँड टायक्लोरोवस. ओके, तर मेनली लाईट ट्रॅप यूज करा किंवा तुम्हाला काय सांगितले की ऍज अ बेट म्हणून तुम्ही तुलसी लीफ एक्स्ट्रॅक्ट किंवा डायक्लोरोवस यूज करा. देन कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड प्लांट पार्ट्स, जे काही इन्फेक्टेड प्लांट पार्ट्स आहेत ते कलेक्ट करा आणि डिस्ट्रॉय करा. देन आहे फ्रूट फ्लाय तर आपण बऱ्याच वेळा बघितले, त्याचं सायंटिफिक नेम आहे बॅक्ट्रोसेरा डॉर्सालिस. ओके, तर हे नाव कशाचं आहे, मँगो मध्ये पण मँगो फ्रूट फ्लायचं पण हेच नाव आहे बॅक्ट्रोसेरा डॉर्सालिस. देन फॅमिली आहे ट्रायपेंटिडी आणि ऑर्डर आहे डिप्टेरा. फ्लाईज आहेत, ऑर्डर असणार आहे डिप्टेरा, डॅमेजिंग स्टेज असणार आहे मॅगोट. देन बघा की मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, फर्स्ट वन दॅट इज द लार्वा विच इज आर येलोविश अपोडर्स मॅगोट्स, ज्या येलोविश असतात आणि अपोडर्स असतात, लेगलेस असतात. आणि मॅगोट काय म्हणतात की पर्टिक्युलरली लार्वल स्टेज ऑफ द ऑर्डर डिप्टेरा. देन अडल्ट्स विच इज आर लाईट ब्राऊन विथ ट्रान्सपरंट विंग्स. बऱ्याच वेळा आपण फ्रूट फ्लायज बघितल्यात, तर हे काय आहेत की फ्रूट फ्लायचे अडल्ट्स आहेत, पर्टिक्युलरली मेल्स आणि फिमेल्स अडल्ट आहेत ते. देन बघा की नेचर ऑफ डॅमेज, तर आपल्याला हे माहिती आहे की फ्रूट फ्लाय काय करतात. फ्रूट फ्लाय काय करतात बऱ्याच वेळा आपण बघितले. देन फ्रूट फ्लाय काय करतात की दे मॅगोट, डॅमेजिंग स्टेज आहे मॅगोट्स, आणि मॅगोट्स काय करतात की दे बोर इन टू द फ्रुट्स, रायपन फ्रुट्स किंवा सेमी रायपन फ्रुट्स विथ डिकेडिंग स्पॉट्स अँड ड्रॉपिंग ऑफ फ्रुट्स. मेनली तुम्ही म्हणू शकता फक्त की मॅगोट्स काय करतात, दे बोर द फ्रुट्स देन फीड ऑन पल्प, किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसते की डिकेडिंग स्पॉट दिसते आणि काय होते की मेनली